6 जूनला सकाळी ध्वजपूजन केलं जातं नाशिकमध्ये. इथून मागेही ज्यावेळेस कुंभमेळे पार पडले, आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण त्यावेळेसचे जे महापौर होते ना, दशरथ पाटील म्हणून, त्यांनीही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यावेळेस काम बघितलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारणात संधी मिळत नसते, ती मिळवावी लागते, ती निर्माण करावी लागते. कुठेतरी आज आपण बघतो की मुलींना काही ठिकाणी आरक्षण असतं. महाराष्ट्राची संती म्हणण्यापेक्षा त्याचा एक विचार मांडला गेला पाहिजे की भाषेवरती प्रेम का असा. मित्र आयुष्यात निश्चित माणसाने बनवले पाहिजे. इथे माझ्या नातेवाईकांनी नाराज होऊ नये, परंतु नातेवाईकांपेक्षाही जास्त वेळेस कामात येणारा महाराष्ट्रातील स्वराज्य पक्षांचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाट आज आमच्यासोबत पॉडकास्टमध्ये जोडलेले आहे. नमस्कार. नमस्कार. आता पण बघतोय की रायगडमध्ये ह्या 6 जूनला शिवराज्याभिषेक होणार आहे. त्यावर तुमचं मत काय आहे? आत्तापर्यंत 250 वर्षापूर्वी झालेला शिवराज्याभिषेक सोहळा तो आजपर्यंत पार पडत आलेला आहे. याचं कारण म्हणजे फक्त एक, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे उभं केलं ते राज्य काही स्वतःसाठी नव्हतं, ते जनतेसाठी होतं. जी रयत म्हणतो आपण, रयतेचं राज्य म्हणून स्वराज्य पुढे आले. स्वराज्य हा एक विचार आहे की प्रत्येकाच्या रक्तात भिनलेला आहे. तोच विचार पुन्हा एकदा अनुभवायला मिळतो, म्हणून तो शिवराज्याभिषेक गरजेचा आहे. आपल्याला जर माहीत असेल तर या शिवराज्याभिषेकाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंश छत्रपती संभाजीराजांच्या माध्यमातून झाली. तोच शिवराज्याभिषेक आज जगप्रसिद्ध झाला, ते फक्त एका कारणामुळे की छत्रपती परिवारानेच त्याची भूमिका घेतली, त्याचं नियोजन घेतलं. आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर रायगडाची तेवढी आपण बोलू शकतो वरती कॅपॅसिटी नाही आहे, जितके लोक शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी तिथे पोहोचलेले असतात. जवळपास 4-5 लाख लोक रायगडाला 6 जूनला उपस्थित असतात. व त्यांचं जे नियोजन असतं त्यामध्ये सगळ्यात मोठा भाग जो घेतात त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईगीता राणीसाहेब, आम्ही मासाहेब ज्यांना म्हणतो, त्यांचा जो नियोजनाचा भाग आहे. प्रत्येक वेगवेगळी कमिटी बनवणं, त्या कमिटीला प्रत्येकाला स्वतः लक्ष घालून प्रत्येक कमिटीचं लीडर होऊन त्या कमिटीचं काम कसं चांगल्या स्वरूपात पार पडेल यावर स्वतः लक्ष देतात. आणि ती प्रत्येक कमिटी शेवटीचा माणूस गड उतार होईपर्यंत वरती राहते व प्रत्येक कमिटी स्वतःचं काम न तहान भूक सगळं विसरून काम पार पाडते. म्हणून तो शिवराज्याभिषेक सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात पार पडतो. कसं साजरं केलं होतं? शिवराज्याभिषेकाची सुरुवातच राजमाता मासाहेब जिजाऊ साहेब यांचं दर्शन घेऊन होते. त्यांच्या समाधीचं सर्वप्रथम छत्रपती संभाजीराजे व त्यांचे पुत्र युवराज शहाजीराजे छत्रपती हे दर्शन घेतात. त्यानंतर ते स्वतः रोपवे असताना देखील गडाच्या पायथ्याशी स्वतः पोहोचतात. सगळे शिवभक्त तिथे जमलेले असतात व शिवभक्तांसोबत छत्रपती संभाजीराजे व युवराज शहाजीराजे गड चढायला सुरुवात करतात. आणि ती पुन्हा एकदा ज्यावेळेस युद्धाला निघायचे सैनिक मावळे, त्यावेळेची प्रचिती पुन्हा एकदा आपल्याला येते. त्या घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तो गवगवा, ते स्वतः छत्रपती घराण्याच्या सानिध्यात वावरताना मावळ्यांना जो अनुभव येतो तो आगळा वेगळा असतो. त्यानंतर गडाचं पूजन केलं जातं. तिथल्या गावांचे जे सरपंच आहे ते व युवराज शहाजीराजे गडाचं पूजन पार पाडतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी जी शिरकाई देवी आहेत, गडाची देवी आपण, ते देवीचा गोंधळ पार पडतो. त्या गोंधळाच्या वेळेस अतिशय वातावरण म्हणजे एक वातावरणाची वेगळी निर्मिती होते, एक ऊर्जा प्राप्त होती. त्या ऊर्जेमुळेच पुन्हा एकदा लोकांना राज्याभिषेक सोहळा काय होता याची आठवण यायला सुरुवात होती. पुढच्या दिवशी 6 जूनला सकाळी आपण ध्वजपूजन केलं जातं. भगवा ध्वज भगव्याला आजपर्यंत इतका मान मिळत आलेला आहे. जो भगवा आपण म्हणतो अटके पार फडकला. अटके पार म्हणजे आपल्याला कल्पना असेल तर पाकिस्तानमध्ये पण भगवा फडकलेला. पर्यंत मराठ्यांची ताकद होती, महाराष्ट्राची ताकद होती, या मावळ्यांची ताकद होती. तोच भगवा ध्वज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे 14वे वंश युवराज शहाजीराजे यांच्या माध्यमातून फडकवला जात. माझं नशीब होतं की मागच्या वर्षी पूर्ण वेळ छत्रपती शहाजीराजांसोबत असल्यामुळे तो ध्वज फडकताना मला एकदम जवळून अनुभवायला मिळाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी निघते. ती पालखी शेवटी राज सदरेवरती येते. राज सदरेवरती आल्यानंतर तिथे शिवशाहिरांचे अनेक कार्यक्रम असतात. ज्या शाहिरींच्या कार्यक्रमामधनं इतिहासाची पुन्हा एकदा अनुभव करायला मिळतो. मावळे अक्षरशः इतके खुश असतात की आपल्याला तिथे नाचताना देखील मावळे दिसतात, पण ती नाचतानाची जी मजा असते पुन्हा एकदा ते रक्त शहारते. पुन्हा एकदा हा महाराष्ट्र एक नवीन ऊर्जा अनुभवतो. तो शिवराज्याभिषेक सोहळा. तुम्हाला आता मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल, तुम्ही विचारलेल्या पलीकडे
हां. की रायगडचं काम ज्यावेळेस प्राधिकरणाचे छत्रपती संभाजीराजे अध्यक्ष झाले, त्यानंतर रायगडचं काम पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने रायगड उभा करण्याची सुरुवात झाली. ज्या पायऱ्या आपण आता आल्यावरती तुम्ही या कधीतरी रायगडला, तुम्हाला अनुभवायला मिळेल. ज्या पायऱ्या आपण बघतो रायगडवरती आता, त्या पुन्हा एकदा जुनेच दगड वापरून, म्हणजे लिटरली जुने दगड उत्खनन करताना शोधले जातात, त्यांना नंबरिंग केलं जातं. जो दगड जिथे असतो तिथेच लावण्याची ही पूर्ण प्रक्रिया असते. परंतु हे लावत असताना देखील सिमेंटचा वापर केला जात नाही किंवा आपल्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी असतात यांचा कुठलाही वापर केला जात नाही. जुने पारंपरिक पद्धतीने काही फळं असतील, कुळं असतील, या सगळ्याचं मिश्रण केलं जातं, तेही जुन्या पद्धतीने. व तेच बेलफळ असेल, या सगळ्यांचं मिश्रण त्याला वापरलं जातं आणि तो गड आज पुन्हा एकदा आपल्याला उभा दिसतोय. यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका घेतली असेल ती छत्रपती संभाजीराजांनी. यासाठी आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. ते तर आहे. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की 5-6 लाख लोकं दरवर्षी येतात, बरोबर? तर ती इतकी कॅपॅसिटी आहे का? आता तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. रायगडवरती येणारे लोक 2 गोष्टी त्याच्यात पाळल्या जातात नाही. रायगडवरती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला छत्रपती संभाजीराजे असेल, राज्याभिषेक सोहळा असेल, त्या सर्व समितीकडनं सांगितलं जातं की कोणीही वरती येताना प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे आणो. त्याचं कारण म्हणजे प्लास्टिकची बॉटल वरती आणली, पाणी पिल्यानंतर कोणीही खाली घेऊन जाणार नाही, कारण वजन असतं आधीच, हे पहिलं टाळलं जातं. दुसरी गोष्ट, जेवणाची देखील व्यवस्था वरती सगळ्यांची केली जाते. राहण्याची देखील प्रत्येकाला झोपण्यासाठी वेगवेगळी जागा मिळावी अशी देखील सोय केली जाते. व मावळे हे पुन्हा एकदा लढाई अनुभवायला आलेले असतात, म्हणून प्रत्येकाची एवढी सुद्धा परिस्थिती असते की दगडावरती देखील छत्रपतींच्या गडावर आहेत म्हणून चांगली झोप लागेल अशा परिस्थितीत मावळे येतात. परंतु नियोजन इतक्या सुंदर पद्धतीने केलेलं असतं की काही लोक गड उतार झाल्यानंतरच नवीन लोकांनाही वरती संधी दिली जाते येण्यासाठी. एक वेळेस आपल्याला अनुभवायला मिळालेला असेल, तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. छत्रपती संभाजीराजे गाडीमधनं बाहेर निघाले, सनरूफमधनं. सगळ्यांना हात जोडून विनंती केली की मावळ्यांना प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करायला मिळेल, पण गडावरती खूप जास्त गर्दी झाल्यामुळे आपण सध्या येणं टाळावं. हे लोक खाली आल्यानंतर आपण वरती यावं. हे छत्रपती संभाजीराजे स्वतः बोलले म्हणून लोक थांबले. अशा पद्धतीचं नेतृत्व जर असेल तर ओव्हर क्राउडिंग असो, जागा कमी असो, कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. स्वतः संभाजीराजे तिथं असल्यामुळे प्रशासन किंवा इतर पदाधिकारी हे कामात कुठेही अडथळा येईल किंवा कामात कुठेही कमी पडतील अशा गोष्टी होऊ देत नाही. अरे वाह! आता तुम्ही जसं सांगितलं की रायगडमध्ये खूप छान पद्धतीने नियोजन करतात क्राउडिंगसाठी. आपण प्रयागराजमध्ये बघितलं की तिथे खूप जागा मोठी होती. तिथे शांत पद्धतीने पार पण पडला. आता तुम्ही विचारलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता हा. नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा पार पडणार आहे. हे आपल्या नाशिककरांसाठी खूप चांगली बाब आहे. परंतु कुंभमेळा पार पाडत असताना नाशिकमध्ये जी जागा आहे, तुम्ही जागेबद्दल जो प्रश्न विचार, प्रयागराजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने जागा उपलब्ध होत्या. प्रयागराजचं नियोजन हे खूप आधीपासून चालू केलं गेलं होतं. परंतु नाशिकमध्ये आत्ताही देखील आपण बघितलं तर कुंभमेळ्यासाठीचे जे कामं सुरू व्हायला पाहिजे होते, ज्या पद्धतीने सुरू व्हायला पाहिजे होते, ते आजपर्यंत देखील झालेले नाही दिसत आपल्याला. रायगड आणि कुंभमेळ्याबद्दल जर बोलायचं झालं, ह्या 2 जरी वेगळ्या गोष्टी असल्या तरी आनंद हा हिंदूंच्या रक्तात भिनलेल्या त्या भगव्याचा आहे. त्या भगव्यासाठीच पुन्हा एकदा संत महात्मे असतील किंवा मावळे असतील, हे एकाच प्रकारे आपल्याला लढताना पूर्वीपासून दिसून आले. म्हणून कुंभमेळा रायगड काय खूप वेगळ्या पद्धतीने हँडल करावा लागेल असं मला वाटतं. परंतु जशा पद्धतीने युवक जबाबदारी रायगडावरती घेतात, युवकांच्याच माध्यमातून, मावळ्यांच्याच माध्यमातून तो कार्यक्रम पार पडतो, त्या पद्धतीची जबाबदारी पुन्हा एकदा नाशिक कुंभमेळ्याच्या वरती युवकांना दिली गेली पाहिजे. एवढे जरी गोष्ट केली त्यांनी, युवकांना जरी संधी दिली तरी कुंभमेळा चांगल्या पद्धतीने पार पडू शकतो. ॲज यू सेड की कुंभमेळ्याचे काम खूप लेट होत आहे किंवा डिले होत आहे, बरोबर? ते इन्फ्रास्ट्रक्चरचे काम झाल्यावर नाशिकला काय फायदा आहे का? तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, नाशिकमध्ये इथून मागेही ज्यावेळेस कुंभमेळे पार पडले, आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण त्यावेळेसचे जे महापौर होते ना, दशरथ पाटील म्हणून, त्यांनीही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यावेळेस काम बघितलं. त्याच्यामुळं तोही कुंभमेळा खूप चांगल्या पद्धतीने नाशिककरांनी पार पाडला. त्यानंतरचा जो कुंभमेळा आपण अनुभवला, त्यावेळेस मनसेची आपल्याकडे सत्ता होती. त्यात राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालून त्या काळात जे रस्ते बनवले गेले, त्यावेळेस कुंभमेळ्याच्या वेळेस जे रस्ते बनवले गेले, त्या रस्त्यांना आपण अनेक वर्ष एकही खड्डा पडलेला सुद्धा बघितला नाही. म्हणून हे जे नाशिकला प्राप्त होणार आहे,
जे कामं, जे रस्ते हे नाशिककरांच्या उपयोगाचेच असते. परंतु यात सगळ्यात मोठा मुद्दा येतो, तो म्हणजे ज्यावेळेस कुंभमेळा पार पडतो, त्यावेळेस अनेक लोकांच्या जमिनी अधिग्रहण केल्या जातात, शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात. परंतु त्यांना योग्य तो मोबदला त्यावेळेस दिला जात नाही. तो मोबदला अनेक वर्ष रखडून ठेवला जातो. म्हणजे इथून मागचाही जो कुंभमेळा झाला, त्यात काही लोकांच्या जमिनी अधिग्रहण केल्या गेल्या होत्या. त्यांचे काही लोकांचे आजही पेमेंट रखडलेले आहे. म्हणून शेतकऱ्यांवरती कुठल्याही प्रमाणात अन्याय होऊ नये, नाशिककरांवर कुठल्याही प्रमाणात अन्याय होऊ नये याची काळजी घेऊन जर कामं केले गेले, तर निश्चितपणाने नाशिकचा फायदा होणार. परंतु त्यापुढेही जाऊ, ज्यावेळेस कुंभमेळा पार पडतो, कुंभमेळा पार पडेल तर सर्व प्रशासनाचं त्याकडे लक्ष असतं. परंतु कुंभमेळा पार पडल्यानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा त्याच ताकदीने काम करावं. म्हणून जे आजार पसरतात, ज्या परिस्थितीत कचरा होतो, तो कचरा कुठेतरी टाळण्यासाठी प्रशासनाने काहीतरी निर्णय घ्यावेत. त्यामध्ये त्यांना युवकांची जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही सर्व नाशिककर पुढे यायला तयार आहोत. ॲज यू सेड अबाउट पॉलिटिकल पीपल की त्यांचं काय रोल असतं महाकुंभ मेळ्यामध्ये. आता मला सांगा की व्हॉट डू यू थिंक अबाउट टुडेज जनरेशन की त्यांच्यासाठी काही संधी आहे का पॉलिटिकल एंट्रीमध्ये? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारणात संधी मिळत नसते, ती मिळवावी लागते, ती निर्माण करावी लागते. राजकारणात आपल्याला घरी बसून कोणीही स्पून फीड करत नाही. कुठेतरी आपल्या ताकदीच्या जोरावर, आपल्या विचाराच्या जोरावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नेतृत्व कुठलं निवडतो या भरोश्यावरती राजकारणाला संधी आहे. काही गोष्टी आहेतच, जसं पारंपरिक जे राजकारण चालत आलेलं आहे, काही घराणे असतील, जनदानगे असतील, त्यांच्याचकडे काही ठिकाणी राजकारणाचा ताबा असल्यामुळे तिथे युवकांना संधी मिळायला अडचण होते. परंतु त्या पलीकडे जाऊन आपण काही गोष्टींचा जर विचार केला तर अनेक लोक आहेत. तुम्ही थोडक्यात छत्रपती संभाजीराजे जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असले, ते कधीही राजकारण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून राजकारण करत नाही. त्यांनी आजपर्यंत विचारांच्या जोरावरती राजकारण केलं. म्हणून आज या महाराष्ट्रातले अनेक तरुण त्यांच्या पाठीमागे आपल्याला दिसतात. दुसरं उदाहरण म्हणजे स्वर्गीय आर. आर. पाटील साहेब यांचे चिरंजीव रोहित पाटील साहेब हे सगळ्यात यंगेस्ट आमदार आता विधानसभेत बसलेले आहे. याचं कारण म्हणजे त्यांचे विचार चांगले होते, त्यांना जनतेने साथ दिली. कधी दिली? माझ्याच वयाचे आहेत ते आणि आज विधानसभेत बसलेले. याचं कारण म्हणजे फक्त एकच आहे, तुमचे विचार चांगले असतील, तुम्ही स्वतःसाठी संधी निर्माण करू शकले तर देव देखील तुम्हाला मागे करत नाही. देव देखील तुम्हाला आशीर्वादच देतो व पुढे जाण्याची संधी देतो. फक्त तुम्हाला राजकारणात येताना योग्य ते माणसं निवडायचं कळायला पाहिजे. व्हॉट डू यू थिंक अबाउट वुमेन इन पॉलिटिक्स? त्यांच्यासाठी काही संधी आहे किंवा काही स्कोप आहे का? हे बघा, एवढं तर मान्यच करावं लागेल की मी तुम्हाला सांगितलं की राजकारणात युवकांना संघर्ष करावाच लागतो. व त्या मुली असो किंवा मुलं, संघर्ष हा अटल आहे. परंतु आज देखील मुलींना राजकारणात मुलांच्या आपण जर कम्पेअर करायचं ठरवलं तर त्यामध्ये जास्त संघर्ष आले. कुठेतरी आज आपण बघतो की मुलींना काही ठिकाणी आरक्षण असतं, जिथे महिला आरक्षण असतं, तरी देखील तिथे त्याच महिलांना संधी मिळते ज्या महिला कोणत्या तरी राजकीय घराण्यातील माणसाच्या वाईफ आहे, मुलगी आहे, अशा पद्धतीने संधी मिळते. पण काही लोक खरोखर कर्तृत्वाच्या जोरावरती आज आपल्याला मोठे झालेले दिसत आहे. आणि राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नाशिकमध्ये बसून बोलतोय आणि राजकारणामध्ये महिलांना संधी आहे का याबद्दल बोलताना नाशिकपेक्षा मोठं उदाहरण काय? आपण नाशिक शहराचे दोन्ही देखील आमदार बघितले. माननीय आमदार सीमाताई हिरे असो, देवयानीताई फरांदे असो, या दोन्हीही महिला आमदार आहेत. आणि या दोघींनीही पुरुषांचा पराजय करून कुठेतरी निवडून आलेले आहे. म्हणून निश्चितपणाने महिलांनाही राजकारणात स्कोप आहे, परंतु त्यांनी स्वतः लढण्याची ताकद ठेवली पाहिजे. आपण नाशिकच्या या दोन्ही रणरागिणी आहेत. तिसरी रणरागिणी म्हणजे ग्रामीणच्या आपल्या सरोजा हिरे देखील असते. या तिन्हीही ग्राउंडवरती आपल्याला काम करताना दिसतं, प्रत्येक कार्यकर्त्याचे संवाद साधताना दिसतं, त्यामुळेच निवडून आलेले आहे. हा, कामाबद्दल मी बोलणार नाही. कामाबद्दल काम कसं करताय काय हा नंतरचा प्रश्न झाला. फक्त महिलांचा स्कोप आहे का विचारलं तर निश्चितपणाने स्कोप आहेत. या नाशिक शहरामध्येच 2 आमदार आपल्याला काम करताना दिसतात. किती काम करतात हा नंतरचा भाग. बरोबर. खूप जास्त पॉलिटिक्सची गोष्ट झाली आता. आता तुमच्या पर्सनल लाईफ व्हॅल्यू. ठीक आहे. तुमचं रुटीन काय असतं? म्हणजे इथे यंगेस्ट जिल्हा प्रमुख आहे तुम्ही, पण तुमचं रुटीन काय असतं दिवसाचं? तर दिवसाचं रुटीन म्हणजे नेहमीप्रमाणे जसं सगळे लोक झोपतात, आम्ही सजेस्ट करतो की झोपणार ना. त्यानंतर काय बाकीचे कामं असतील ते केले गेले पाहिजे. आणि राजकीय कामांबद्दल जर तुम्ही विचारणार असाल तर त्यात कसं असतं, तुमचा त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला गेला पाहिजे. एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी कार्यक्रम असेल तर तिथे तुम्ही उपस्थित राहिला पाहिजे. त्याला
त्याच्या घरी दुःखाचा प्रसंग असेल तर त्याला पाठबळ द्यायला, त्याच्या तुम्ही दुःखात सहभागी झाला पाहिजे. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. यामध्ये 24 तास देखील आपल्याला कमी पडतात अशी परिस्थिती असते. ते तर आहे. आता तुम्हाला इतके वर्ष झाले पॉलिटिक्समध्ये, तर तुमची कोणती पॉलिटिशियन क्रश आहे का? पॉलिटिकल क्रश म्हणजे अनेक महिला राजकारणात काम करत असताना एक वेगळा ऑरा कॅरी करतात. त्या प्रत्येकीचं एक ध्येय असतं. त्यामुळं बघून निश्चितच आनंद वाटतो. कारण की हा जो देश घडवला गेलेला आहे, यात महिलांचा देखील मोठा वाटा होता. म्हणून त्या स्त्रियांकडे बघताना देखील एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते. क्रश म्हणून नाही, पण मैत्री म्हणून या लोकांशी संवाद साधला गेला पाहिजे असे अनेक अनुभव मला आले. त्यातीलच एक अनुभव म्हणजे माजी गृहराज्यमंत्री बाळा अंगवकर साहेबांची कन्या म्हणजे सृष्टी नांदगाव. एकलव्य फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. म्हणजे एक मोठ्या घराण्यातून येणं, राजकीय वारसा असणं आणि त्या पलीकडे जाऊ, त्या वारसाचा उपयोग न करता स्वतः काम करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात, ज्या मुली असतात, त्यांच्याकडे बघून एक वेगळा आनंद मिळतो. त्यांच्याकडे बघून असं वाटतं, की या महिलांचा इतर महिलांनी, मुलींनी आदर्श घेतला गेला पाहिजे. तर मी हे हो समजू की ना समजू मग? आपल्यावरती निश्चित सांगेन. मग तुमचं लग्नावर काय विचार आहे बघायला गेलो तर? तर लग्न म्हणजे आपल्याकडे आत्तापर्यंतची जी परंपरा होती, आत्तापर्यंत ही जी पाळली जाते हिंदू संस्कृतीमध्ये, आई वडील लग्न जमवतात, बघितलं जातं, घर बघितलं जातं, विचार बघितले जातात, त्यानंतर मुलीचं किंवा मुलाचं लग्न त्या त्या घरामध्ये केलं जातं. कारण की लग्न जी प्रथा आहे ती बघताना जरी नवरी नवरदेव आपण बघत असतो, दोन लोकांचं लग्न होतं एका मुलीचं मुलाचं, तरी हे जोडले गेलेले हे दोन घराणे असतात. म्हणून ते तितकंच महत्त्वाचं असतं की त्यांची संमती आहे का, ते दोन परिवार एकत्र येत आहेत का, त्यांचे विचार जुळत आहेत का. विचार जर जुळले आणि संमती जर असली तर निश्चितपणाने त्यांची प्रगती कोणीही रोखू शकत नाही व ते सक्सेसफुल मॅरेज ठरतात असं आपण मानू शकतो. आता तुम्ही खूप बरोबर बोलले की हिंदू संस्कृतीमध्ये अरेंज मॅरेज बरोबर असतं, पण आता टुडेज जनरेशन की लव्ह मॅरेज खूप होतात आणि डिवोर्स पण तितकेच होते. पण तुमचं लव्ह मॅरेज बद्दल काय बोलणं आहे? काय असतं, पहिले तरुण किंवा तरुणाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कुठेतरी स्वतः स्वयंभू होणं गरजेचं असतं, स्वतःचं काहीतरी उभं करणं गरजेचं असतं. आजकाल मुलं मुली कॉलेजला गेल्यानंतर तिथे कुठेतरी प्रेम झाल्यासारखं त्यांना वाटतं. त्या प्रेमाच्या माध्यमातून 18-19 वर्षाच्या मुली लव्ह मॅरेज करून बसलेल्या असतात, कोर्ट मॅरेज करून बसलेल्या असतात. त्याची कल्पना देखील पॅरेंट्सला घरी नसते. आणि मग ज्यावेळेस त्यांना माहीत होतं, अक्षरशः त्यांच्यावरती दगडाचा डोंगर कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. असे अनेक घरं आम्हाला अनुभवायला मिळाले. मुलीचा वाढदिवस 18वा वाढदिवस झाला की कोर्टात तारीख घेऊन टाकायची, त्याच्यानंतर कोर्ट मॅरेज करायचं आणि ज्यावेळेस घरच्यांची लग्न ठरवण्याची वेळ येते त्यावेळेस मग ते मुलगा आणि मुलगी घरात जाऊन सांगता आमचं लग्न झालेलं आहे. एवढी वाईट परिस्थिती, एवढी वाईट वेळ कोणावरतीही येऊ नये असं आम्हाला वाटतंय. कुठेतरी तरुणांनी थांबलं पाहिजे. मुलीचं सगळ्यात प्रथम कर्तव्य हे पाहिजे की तिने तिचे आई वडील लक्षात ठेवले पाहिजे, ज्यांनी तिला लहानसं मोठं केलंय. ज्यांना लहानसं मोठं करताना तिची प्रत्येक आवड निवड कळाली, त्यांना लग्न करताना आवड निवड कळणार नाही असं आहे का? पण निश्चितपणाने मुलींनी लव्ह मॅरेज करावे, मी त्याच्या विरोधात देखील नाही. आजही मला कोणी लव्ह मॅरेज बद्दल विचारलं, फोन करून विचारलं की दादा आम्हाला मदत लागते, तर निश्चितपणे आम्ही मदत करू, पण ती कधी तशा पद्धतीचा परिवार असेल. कुठेतरी मुलीलाही कळालं पाहिजे की हा मुलगा आपल्या लायक आहे का, या मुलाला 2 रुपये कमवण्याची अक्कल आहे का. नाही तर काय होतं आजकाल कॉलेजच्या बाहेर आपल्याला मस्त गाड्या येताना दिसतात, पल्सर, R15. हो, पण त्याच्यात टाकलेलं पेट्रोल देखील उधारीचं असतं. कुठेतरी उधारीचा पेट्रोल, उधारीचा चष्मा, अशा पद्धतीने ते पोरं तिथं येतात. पोरींना वाटतं एवढा भारी पोरगा दिसतोय, लाख रुपयाची बाईक आहे आणि याच्याबरोबर आपण जाऊ. अहो, पण संध्याकाळच्या जेवणाचे देखील हाल होणारे परिवार आम्ही बघितले. पण लव्ह मॅरेजच्या तर आम्ही विरोधात नाही. परंतु लव्ह मॅरेज देखील करत असताना त्या परिवाराची आणि आपल्या परिवाराच्या गोष्टी जुळतायत का हे बघणं गरजेचं आहे. कुठेतरी एक नवीन प्रवास सुरू करत असताना मागच्या प्रवासाला मागे टाकलं गेलं नाही पाहिजे. नवीन आयुष्यात जात असताना तुम्ही तुमचे आई वडील, भाऊ भावंड, रक्ताचे संबंध जर विसरून लव्ह मॅरेज करत असाल तर तुम्ही त्यांना विसरायला विचार नाही केला, तुम्ही नवीन नातं कसं निभावणार आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग तुम्ही काय ॲडवाइस देणार टुडेज जनरेशनला? माझं तर एकच मत आहे, सगळ्यात पहिले स्वतःच्या करिअरवरती फोकस्ड व्हायला पाहिजे. आपलं आयुष्य कसं घडवायचं याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता लव्ह मॅरेजमध्ये खूप वेळेस पॅरेंट्स खूप विरुद्ध असतात, सगळं चांगलं असल्यावर तरी. तर तुम्ही काय ॲडवाइस देणार त्यांना? आई वडील कधीही पूर्णपणे चुकीचे नसतातच असे मला वाटतं. कधी कधी त्यांना कमी माहिती असताना कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे ते तुमच्या विरोधात असू शकतात.
परंतु आई वडिलांनी देखील एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुमच्या मुलांना जर जगात कसं वावरायचं कळत असेल, जगाशी लढायचं कळत असेल, ते त्यांच्या करिअरवर फोकस्ड असते. आणि त्यांनी जर मुलीने चांगला निवडला असेल किंवा मुलाने मुलगी चांगली निवडली असेल, जिचं स्वतःचं कर्तृत्व आहे, जी तुमच्या घराण्याला पुढे नेऊ शकते, तर अशा वेळेस आई वडिलांनी देखील माघार घ्यावी व सुखाने व चांगल्या आनंदाने त्या मुलीचं लग्न लावून द्यावं. याचं कारण दुसरं पण आहे. जो मुलगा किंवा मुलगी घरी येऊन सांगते की माझं या मुलावरती प्रेम आहे, या मुलाचं असं असं चांगलं आहे, किंवा एखादी मुलगी येऊन घरात सांगते वडिलांना बसून की बाबा तुम्ही आजपर्यंत मला सांभाळलं, परंतु मला पुन्हा एकदा तुमच्यासारखाच कोणीतरी व्यक्ती मिळाला आहे जो माझा इथून पुढे सांभाळ करू शकतो, चांगल्या पद्धतीने करू शकतो, त्याला दररोजची रोजीरोटी कमवायची अक्कल आहे. अशा वेळेस मला वाटत नाही ते वडीलही विरोध करतील. पण जरी काही आई वडील असतील हे सगळं चांगलं असताना देखील विरोध करत असते, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काल. म्हणून अशी परिस्थितीही निर्माण होऊ देऊ नका की तुमचेच मुलं तुमच्या विरोधात जाऊन कुठेतरी काहीतरी काम करतील. निश्चितपणाने दोन्ही परिवाराने बसलं पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, पुढचे निर्णय घेतले पाहिजे. अरे काय असतं, समाजात वावरताना समाजाचा एक बाहेरून दृष्टिकोन असतो, परंतु आतमध्ये जो व्यक्ती असतो, ज्याला त्याची अनुभूती होत असते, तो एक वेगळा प्रवास असतो. म्हणून कुठेतरी त्यांनाही त्रास होऊ नये, पण त्यांनाही आयुष्यभर काहीतरी राहून गेल्यासारखं वाटू नये, म्हणून आई वडिलांनी साथ दिली पाहिजे, जर मुलगा किंवा मुलगी चांगली असेल तर. हे पॉइंट आहे, मुला-मुली खूपच आनंदित होईल आता. वी वॉन्ट टू नो मोर अबाउट यू, की तुमची काही लव्ह लाईफ आहे का? तुमची गर्लफ्रेंड आहे का कोणी? आता सरळ उत्तर द्यायचं झालं म्हणजे तर गर्लफ्रेंड वगैरे काही नाही. याचं कारण म्हणजे राजकीय आयुष्यात माणूस आल्यानंतर त्याचं स्वतःचं आयुष्य, पर्सनल लाईफ कुठेतरी हरवतं. जसं आपण म्हणतो राजकारण्यांचे काही फायदे असतात, तसे राजकारणाचे काही तोटे पण असतात. त्याच्यामुळे कुठेतरी जो पर्सनल स्पेस असतो तो हरवतोच निश्चितपणाने. तसंही डायरेक्टली कारण नसतं, तरी आता सरळ उत्तर म्हणजे नाही. नाही. मग तुमचं लव्ह मॅरेजवर काय आहे? तुम्ही लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज? आता लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज आता हे लगेच तर सांगू नाही शकत. राहून लग्नाला बऱ्यापैकी वेळ आहे. आ. पण निश्चितपणे अरेंज मॅरेजवरती जास्त विश्वास आहे. आता करंटमध्ये गर्लफ्रेंड नसेल तुमची, पण कॉलेज लाईफमध्ये तर काही ना काही तर असेलच. बघा, प्रेम हे प्रत्येक माणसाला होत असतं. कोणीही म्हणू शकत नाही की मला आयुष्यात कधी प्रेम झालंच नाही. प्रेम बट हे द्यायची भावना असली पाहिजे प्रेमामध्ये. अनेक लोकांच्या इच्छा असतात की प्रेमात मला ही अपेक्षा आहे, ती अपेक्षा आहे. व प्रेमात अपेक्षा असणं हे काही वेळा चुकीचं ठरतं. प्रेम हा प्रकारच असा आहे की तुम्हाला तुमच्या कुत्र्यावरती प्रेम असू शकतं, आईवडिलांवरती असतं तेही प्रेम असतं, मित्रमैत्रिणींमध्ये असतं तेही प्रेम असतं. परंतु त्याही पलीकडे आपण जे म्हणतो साथीदारावरती असणारं प्रेम, ते निश्चितपणाने मलाही कॉलेज लाईफमध्ये प्रेम झालेलं होतं. कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड होती. पण जेव्हापासून राजकारणाची सुरुवात झाली तेव्हापासून माझं काही नाही. परंतु असंही देखील आहे की त्यात जे पण होते ते आज देखील माझे मित्र आहेत. सगळ्या टर्म्सवरती आम्ही आहोत. कुठेतरी एक मॅच्युरिटी आल्यानंतर हा पार्ट लांब होऊन जातो की दरे कशा प्रकारे दूर झाले, कशा प्रकारे काय झाले. व कॉलेज लाईफची ती एक मजा असते. त्यावेळेस प्रत्येकाचं असतं. कोणती इन्सिडेंट अशी झाली असेल तुमची कॉलेज लाईफमध्ये? इन्सिडेंट एकदम फनी इन्सिडेंट असे? फनी इन्सिडेंट म्हणजे काय, त्यावेळेस नेहमीच्या बाकीच्या मुलांसारखं बाईक्सवरती फिरणं असेल, सगळ्या मुलांमध्ये ग्रुपमध्ये कुठेतरी कॅफेमध्ये बसणं असेल, तीच टवाळखोरी करणं असेल, मजाक मस्ती करणं असेल, काय जसं आत्ता सगळे मुलं आपल्याला आमच्या वेळेस चाय टपरी म्हणून एक कॉलेज रोडवरती कॅफे झालेला आहे. आता हे कदाचित काही लोकांना माहीत असेल. ते चाय टपरी कॅफे आमचं इतकं फेमस झालेलं होतं की आमचा सगळा ग्रुप तिथे दिवसभर बसलेला असू शकायचा. लिटरली खातं कसं चालतं एखाद्या टपरीवाल्याकडे, तसं कॅफेमध्ये आमचं खातं चालायचं. असे इन्सिडेंट होते. पण सगळ्यांना मजा यायची. सगळे एकमेकाला जीव लावायचे. पण कुठेतरी कालांतराने जशी वेळ पुढे जात गेली, प्रत्येकजण त्याच्या शिक्षणासाठी बाहेर देशात कोणी गेलं, कोणी बाहेर शहरांमध्ये गेलं. त्यामुळे कुठेतरी दुरावा निर्माण झालेला आहे. परंतु एक झालेली जी मैत्री होती आमच्या सगळ्यामध्ये, ती आजही आम्ही म्हणू शकतो की आमच्या मनामध्ये आहे. म्हणून आजही ते लोक कोणी आपल्याला परत एकदा भेटले तर असं वाटत नाही की नवीन कोणीतरी भेटलंय. बरोबर. आता एकदम हायपोथेटिकल क्वेश्चन पूछते मी तुम्हाला, की तुम्हाला एक दिवसासाठी तुम्हाला सीएम बनवलं, हायपोथेटिकली, तर तुम्ही काय करणार? पहिले काय करणार तुम्ही? इथं आमदार होण्याचे वांदे आहे की सीएम मध्ये खूप मोठी गोष्ट झाली. बट हायपोथेटिकल जरी असला तर निश्चितपणाने एक दिवसासाठी जरी संधी मिळाली तर सगळ्यात पहिलं ह्या देशाच्या युवकांना, ज्या छत्रपतींनी ज्यावेळेस गड किल्ले घडवले, त्याच्यानंतर हा महाराष्ट्र घडला, भगवा अटकेबार फडकला,
त्यामुळे पुन्हा एकदा हे गडकिल्ले उभं राहणं गरजेचं आहे. म्हणून जास्त प्रमाणात या गडकिल्ल्यांसाठी आपल्याला तेवढ्या दिवसात काय करता येईल, त्यासाठी काय करून घेता येईल, हे बघणं गरजेचं ठरेल. त्या पलीकडे जाऊन मराठी भाषेचा जो दर्जा आहे, आज आपल्याकडे बघितलं गेलं तर अनेक लोक प्रश्न विचारतात, का मराठी? मग इथे जर आपण इंग्रजीत बोलू शकतो, इथे जर हिंदीचा वापर करू शकतो, तर मराठीची आवश्यकता काय? तर हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपला जेव्हा देश घडला, जेव्हा राज्य घडले, हे देशाचे राज्य जे घडले ते भाषेच्याच आधारित घडले होते. म्हणून ही भाषा जिवंत राहणं गरजेचं आहे. आपण जर विचार केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच पॉडकास्ट चालू केला सुरुवात करतात, त्याच नावाने विचारू. तर असा एक विचार येतो की छत्रपती शिवाजी महाराज देखील त्या काळात मराठीतच बोलत असते. म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राची संती म्हणण्यापेक्षा त्याचा एक विचार मांडला गेला पाहिजे की भाषेवरती प्रेम का असावं. बरोबर. हा एक विचार लोकांमध्ये त्या पद्धतीने कसा मांडता येईल, याची काही योजना आपल्याला करता येते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस इंडस्ट्रियलायझेशन होत आहे, इंडस्ट्रियलायझेशन होताना तिथल्या स्थानिक उद्योजकांना जो सपोर्ट पाहिजे असतो, त्यात कुठेतरी आपण कमी पडताना दिसतो. राजकीय हस्तक्षेप जास्त होतात, त्यामुळे प्रगती रखडली जाते. तर त्यांना एक मोकळा हात देण्याची गरज असते, त्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृह खातं हे देशात सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं, राज्यात देखील महत्त्वाचं मानलं जातं. पोलीस डिपार्टमेंट ज्यावेळेस आपण सणवार साजरे करत असतो, त्यावेळेस देखील तो सिग्नलवरती चौकात पेहरा देत असतो, हे आपण आजपर्यंत अनुभवलेलं आहे. म्हणून त्या पोलीस डिपार्टमेंटला पुन्हा एकदा त्याच्यात भ्रष्टाचार मुक्त कसं करता येईल, त्यात पोलीस डिपार्टमेंटला पुन्हा एकदा ताकद कशी देता येईल, की जेणेकरून ते आपल्यासाठी अजून उत्कृष्ट काम करू शकतं, यावरती मी काम करेन. आता मुंबईमध्ये केस होत आहे की ज्याला मराठी नाही येत त्यांच्या विरोधात खूपच वाईट वागतात. आता एका 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एखादा तरुण किंवा तरुणी हे काम करण्यासाठी येते, त्यावेळेस ती सर्वप्रथम भारतीय आहे आणि हा देश सर्वांचा आहे. म्हणून तिथे जर आपला कोणालाच विरोध नाही, काम करायला निश्चितपणाने आले पाहिजे. परंतु आल्यानंतर त्या प्रदेशाची भाषा शिकणं तेवढंच गरजेचं आहे. जर मी उद्या कर्नाटकामध्ये काम करायला गेलो, मी उद्या गुजरातमध्ये गेलो, मला तिथे पैसे कमवायचे असते, मला तिथे त्या लोकांमध्ये वावरायचं असेल, तर मी गुजराती शिकणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जर महाराष्ट्रामध्ये कोणीतरी काम करण्यासाठी येत आहे, या महाराष्ट्रामधनं त्याच्या हाताला 2 घास लागताय, त्याला 2 रुपये मिळत आहे, तर त्याने निश्चितपणाने मराठी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि महाराष्ट्रातली तरुणांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जर आपल्याकडे कोणी वर्षानुवर्षे राहत असेल, 10 वर्षे राहिलेलं असेल, तर त्याला मराठी भाषा आलीच पाहिजे. परंतु एखादा कुठेतरी 2 महिने झाले असतील काम करायला येऊन, 3 महिने झाले असतील, कोणीही खुशी स्वतःचा परिवार सोडून दुसऱ्या राज्यात येत नसतं. त्याच्या राज्यामध्ये त्याची प्रगती रखडलेली असते, त्याला तिथे खाण्यापिण्याची सुद्धा अडचण असते. म्हणून तो कुठेतरी आपल्याकडे जर काम करायला आला असेल, तर आपण त्याला समजून घेणं गरजेचं आहे. परंतु त्यांनी देखील नम्रपणे सांगितलं पाहिजे की मला मराठी येत नाही, परंतु मी मराठी इथून पुढे शिकणार आहे, मी मराठीचा इथून पुढे वापर करण्याचा प्रयत्न करेन. पण त्यांनी जर कुठेतरी माज दाखवला का मी मराठी बोलणारच नाही, तर मग जशास तसं उत्तर द्यायचे त्याला मिळतं. याच्यात दोन्ही बाजू असतात, नाण्याला जसं 2 बाजू असतात. कुठेतरी मराठी येणं की गरजेचं वाटतं का, तर 100% वाटतं. आता तुम्ही एखादा आपण म्हणतो की UPSC MPSC थ्रू जर एखादा पोस्टिंग झालेली असेल एखाद्या अधिकाऱ्याची, आणि त्याच्याकडे एखादं मराठी माणसाचं काम अडकलेलं आहे, ज्या मराठी माणसाला मराठी भाषे सोडून दुसरी भाषाच येत नाही, आणि समोरचा जर म्हणत असेल मी मराठीत बोलणारच नाही आणि तुम्हीच हिंदीचा उपयोग करा, तर ते काम होणार आहे का? पण ते गरजेचं बोलायचं आहे, पगार पण घेतोय शासनाचा, तर तो अधिकारी घेतोय, म्हणून त्याने निश्चितपणे मराठी शिकलं पाहिजे. आणि त्याला जर मराठी येत नसेल, तर सरकारने एक नवीन योजना करावी, निश्चितपणे ट्रान्सलेटर ठेवावेत तिथे, पण त्यांच्या मराठी भाषेमध्येच संवाद साधला गेला पाहिजे. तुम्ही बँकमध्ये असाल, तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये असाल, इथे मराठी शिवाय दुसरा संवाद झालाच नाही पाहिजे. परंतु रस्त्यावरती कुठेतरी जात असताना आपल्याला एखादा काम करणारा एखादा वेटर भेटतो, ज्याला मराठी येत नसते, त्याला आपण नम्रपणे सांगितलं पाहिजे की दादा, तुला ह्या राज्यामध्ये मोठं व्हायचंय, तुला काम महाराष्ट्रात करायचंय, तुला जी रोजीरोटी मिळते ती महाराष्ट्रात मिळते, तर तू निश्चितपणे मराठी शिकला पाहिजे. तू हळूहळू का होईना, मराठी तुटकी मुटकी का होईना, ती बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हळूहळू तुला आम्हाला कधीच अडचण वाटत नाही. एखादा मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचे शब्द चुकतायत, तर याची अडचण आम्हाला कधीच वाटत नाही. निश्चितपणे तो प्रयत्न करतोय, याचाच आनंद जास्त वाटतो. तुमच्या बघितलं तर असे इन्स्पिरेशन कोण आहे? इन्स्पिरेशन म्हणजे रोज काम करत असताना सगळ्यात पहिले घरात ज्यावेळेस आपण उठतो, त्यावेळेस जो वडिलांचा चेहरा दिसतो, ते सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन असतं. काय असतं, माझ्या वडिलांचं जर सांगायचं झालं तुम्हाला,
माझ्या वडिलांनी एकदम शून्यापासून सुरुवात केली. लिटरली आता मला एक्झॅक्ट सांगता नाही येणार, पण ते काय मग नाशिकमधल्या जे काही कंपनीत कामाला होते, तिथं काही पैशांवरती पॅकिंगचं काम करायचे. पैसे, रुपये पण नाही. 1 रुपया पण पुरणार नाही. पैशाच्या हिशोबाने काहीतरी काम करायचे. तिथून पुढे त्यांनी त्यांचं काम वाढवलं. नोकरी आजही माझ्या वडिलांनी सोडलेली नाही. म्हणजे आज आमचे बिझनेस असतील, इतर ठिकाणी व्यवसाय असतील, वडील राजकारणातही सक्रिय असतात माझे. याच्या पलीकडे जाऊनही आजही माझ्या वडिलांनी नोकरी सोडलेली नाही. तुम्ही मगाशी माझं रुटीन विचारत होता. त्याचं उत्तर तुम्ही माझं घेऊ सुद्धा नाही अशी माझी अपेक्षा आहे, कारण मला तसं सांगता नाही आलं. पण माझ्या वडिलांचं रुटीन तुम्हाला सांगू शकतो. सकाळी 5 वाजता उठतात. 5:30-6 पर्यंत आवरून कंपनीत गेलेले असतात त्यांच्या जॉबवरती. ते आवरल्यानंतर ते जेव्हाही येतील घरी, आल्यानंतर काय जेवणाला जो वेळ जाईल तेवढा वेळ, थोडे फ्रेश होतील तेवढा वेळ. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या जेवढ्या मीटिंग शेड्यूल असतील तेवढ्या मीटिंग करतात. पुन्हा एकदा संध्याकाळी सगळ्या कार्यकर्त्यांशी संपर्क राहायला पाहिजे. राजकारण करत असताना देखील. तर त्या कार्यकर्त्यांशी काही संवाद साधणं आहे, कोणाचे कार्यक्रम असतील ते अटेंड करणं आहे. मग एक व्यक्ती जर 3-4 फील्डवर एकटा काम करू शकतो, तर आपण का करू शकत नाही? याच्याचमुळं मला ती प्रेरणा मिळालेली, की मी देखील वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण की घरातूनच ज्यावेळेस ताकद मिळते, ते आपले आज वडील इतकं काम करताना देखील मागे फिरून पाहत नाही. बरोबर. तर आपणही ती ऊर्जा घेतली पाहिजे आणि ती पारंपरिक पद्धतीने पुढे चालू ठेवली पाहिजे. नाईस. तर असं बघितलं गेलं तर तुमच्यापेक्षा तुमचे वडील जास्त काम करतात. निश्चितच. आणि पूर्ण पॉडकास्टमध्ये तुम्ही आतापर्यंत तुमची लाईफबद्दल इतकं काहीच नाही सांगितलं. आम्हाला सांगा की तुमच्या फ्रेंडशिप बद्दल, तुमच्या फ्युचर प्लॅन्स बद्दल, तुमच्या लाईफ बद्दल काहीतरी एक सांगा. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी फॅमिली ओरिएंटेड पर्सन जास्त आहे. ओके. मला फॅमिलीसोबत वेळ घालवायला आवड. त्याचप्रमाणे मित्रांचं म्हणा, तर मित्र आयुष्यात निश्चित माणसाने बनवले पाहिजे. इथे माझ्या नातेवाईकांनी नाराज होऊ नये, परंतु नातेवाईकांपेक्षाही जास्त वेळेस कामात येणारा किंवा जास्त साथ देणारा तो मित्र असतो. ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की महाभारतात देखील कर्ण अतिशय उत्कृष्ट होते. कर्णांना कोणी हरवू शकत नव्हतं. तरी देखील त्यांनी फक्त मैत्रीचं धर्म पाळला आणि दुर्योधनाला साथ दिली. त्यांनी साथ कोणाची दिली हा पूर्ण डिबेटचा भाग असू शकतो, परंतु मैत्री आपल्याला तिथे बघायला मिळते. आज देखील माझ्या देखील आयुष्यात अनेक असे मित्र आहेत की जे माझ्यासाठी जीव देखील द्यायला तयार असतात. ज्यावेळेस आम्ही स्क्रीनच्या ह्या साईडला असतो, तुमच्या फ्रेममध्ये आम्ही दिसतो, याला कारणीभूत तो मित्रपरिवार असतो. आज देखील आम्ही एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करतो, त्यावेळेस पूर्ण बॅकस्टेज सांभाळणारा तो मित्रपरिवार असतो. बरोबर. मैत्रीमध्ये देताना त्याच्यात व्यवसाय यायला नको. हे कुठेतरी हिशोबिक मैत्री नको असे मला वाटतं. ओके. हिशोबिक मैत्री म्हणजे काय? हिशोबिक मैत्री म्हणजे आजकाल नवीन पॅटर्न आलेला आहे. तू तेरा मैं मेरा. म्हणजे कुठे गेलं तर TTMM. बिल भरताना आपण अनेक ठिकाणी बघतो की 4 मित्र बसलेले आहेत. 1000 रुपये भेटता लगत मी कॉन्ट्री करू हे ते. ह्या जेव्हा हिशोब येतो ना मैत्रीत, तेव्हा ते प्रेम कुठेतरी कमी झालेलं दिसतं. माझ्या लेखी मैत्री कशी असावी? माझ्या मित्राच्या खिशात 10 रुपये, माझ्या खिशात 100 रुपये किंवा माझ्या खिशात 10 आहे त्याच्या खिशात 100 आहे. माझेही पूर्ण ते 100 खर्चण्याची ताकद पाहिजे माझ्या मित्रासाठी. त्याचीही त्याच्या खिशात असलेले 10 रुपये पूर्ण खर्चण्याची ताकद पाहिजे. कारण की त्यावेळेस त्याचे असलेले 10 रुपये देखील तेवढेच महत्त्वाचे, कारण की त्याच्याकडे तेवढेच आहे आणि माझ्याकडे असलेले 100 देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणून कुठेतरी मैत्रीत असा विसंवाद नको, असा हिशोब नको. मैत्री प्रेमासाठी पाहिजे. प्रेम भावना त्याच्यातनं जाणवली पाहिजे. मैत्री अशा प्रकारे केली गेली पाहिजे की जी मैत्री मोटिवेशनल असेल. तुम्ही एखादा व्यवसाय करताय, एखादं काम करताय, तर तुम्ही ते जेव्हा तुम्हाला आपण म्हणतो सक्सेस मिळतं, त्यावेळेस ते मैत्रीची पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली पाहिजे. पण अनेक मैत्री आपल्याला अशा बघायला मिळतात की मित्र पुढे गेला की अनेक मित्रांना त्रास होतो. अशा प्रकारच्या मैत्री टाळाव्यात. मित्र जेवढे कमीत कमी असते, त्या मित्रांमध्ये असताना आपल्याला रक्ताच्या संबंधांसारखं वाटतं. आपल्याला कुठेतरी वाटतं की आपल्याकडे आता ती टर्म आहे ना, ब्रदर फ्रॉम अनदर मदर. ती ज्याच्याबरोबर जाणीव होती की हा माझ्या सख्या भावंडांसारखा आहे, अशाच लोकांबरोबर मैत्री असते तर जास्त चांगली. तुम्ही माझ्या एका काल भावाला भेटले, मी भाऊच म्हणलं तो माझा सांगताना, तोही माझा खूप जवळचा मित्र आहे. त्याचप्रमाणे अनेक मित्र आहे. मित्रांची नावं सांगायला गेलं तर मला यादी बनवावं लागेल. एवढा माझ्या आनंदाची गोष्ट एवढी की मित्र एवढे. परंतु 2 प्रकारचे मित्र असतात. एक व्यावसायिक मित्र असतात की तेवढ्यापुरते तेवढे संबंध येतात, तेवढंच कम्युनिकेशन असतं तुमचं. आणि काही मित्र असे असतात जे तुमच्या सुखात दुःखात तुमच्या प्रत्येक मिनिटाची त्यांना जाणीव असते. असेही काही मित्र असतात. म्हणून त्या पद्धतीने मैत्रीत आपल्याला तेही सेपरेट करता आला पाहिजे की कोणते मित्र आपले घरापर्यंत पाहिजे आणि कोणते घराबाहेर. बरोबर. आता आपला पॉडकास्ट इथेच संपवूया. तुमचं मूल्यवान टाइम काढून येले आमच्या फर्स्ट पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो थँक्यू. माझ्याकडनं थँक्यू. आणि निश्चितपणाने ही तुमची सुरुवात आहे.
तुम्ही निश्चितपणाने खूप चांगल्या करशाल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. निश्चितपणाने आमची साथ असेल. युवकांनी तुमच्यासारखे धाडसी निर्णय घेतले पाहिजे. कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि एक आनंदाची गोष्ट वाटली, तुम्हाला मराठी येत नाही असं तुम्ही सुरुवातीला बोलले होते, पण अतिशय उत्कृष्टपणे तुम्ही मराठीत संवाद साधला. थँक्यू. आणि हेही आनंद वाटला की तुम्ही ऑफिस कामाच्या इथेही मराठीचा वापर करतात. निश्चितपणाने भाषेचा वापर केल्यानंतर त्यातल्यावर आपली पकड मजबूत होते आणि पुढच्या वेळेस त्यावेळेस तुमचे 10K 100K सबस्क्रायबर होईल. पुन्हा एकदा आपणच सोबत पॉडकास्ट करूया.